गाडी रिपेअर करायला घेतलं म्हणजे तरी 60 रुपयाचा वस्तू बसवायला 100 रुपये घेतात. मटेरियलचे भाव रेट एवढे वाढलेत की ते रिक्षा चालवणं सुद्धा मुश्किल झालंय. तर धंदा काय करायचा आणि घरी काय न्यायचं. तर सीएनजी 5 रुपये वाढ झाली की परत 2-3 रुपयांनी वाढवतच राहतंय. सगळ्याच बाजूचे दर वाढ झालेली. आता गॅस सिलेंडरचे दर वाढले, हॉटेलवाल्यांनी दर वाढले. लोक हॉटेलमध्ये खातातच की नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 सप्टेंबर पासून जे आहे ते रिक्षाच्या भाड्यामध्ये जे आहे ते वाढ होणार आहे. आतापर्यंत जे आहे ते साधारण 1.5 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासाला 25 रुपये इतका दर आहे. मात्र आता हा जो दर आहे तो तब्बल 5 रुपयांनी यामध्ये भाडेवाढ झालेली आहे आणि याची अंमलबजावणी जी आहे ती 1 सप्टेंबर पासून होणार आहे. RTO कडून याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे 1 सप्टेंबर पासून या रिक्षाच्या भाडेवाढ्यामध्ये 30 रुपये अशी जी आहे ती रिक्षाची सुरुवातीची किंमत म्हणजे 1.5 किलोमीटरचा प्रवास जो करायचा असेल तर 30 रुपयांनी इतकी सुरुवात होणार आहे. मात्र या सगळ्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून काही रिक्षा चालक जे आहेत ते अनेक आंदोलनं करत होते. त्याचबरोबर निवेदनं देखील दिलेली होती की या दरवाढी संदर्भात. मात्र अखेर ही दरवाढ जी आहे ती झालेली आहे. या सगळ्या संदर्भात आपण काही रिक्षा चालक आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत. 1 तारखेपासून रिक्षाच्या भाडेवाढ्यामध्ये वाढ होते, 5 रुपयांनी वाढ झालेली. काय पहिली प्रतिक्रिया काय, समाधानकारक आहे काही दरवाढ? आहे, समाधानकारक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिक्षा चालक संघटना ज्या असतील त्या अनेक आंदोलनं करत होते. मात्र आता प्रवाशांचं असं म्हणणं आहे की ही जी दरवाढ आहे ती जास्त आहे आणि कुठंतरी प्रवाशांचं असं वाटतंय का ह्या दरवाढीमुळे रिक्षाने प्रवास करायचा कल कमी होईल. आता त्यांच्या दृष्टीने त्यांना जास्त वाटते, पण आता प्रत्येक वस्तूचे रेट वाढलेले आहेत. गाडी रिपेअर करायला घेतलं म्हणजे तरी 60 रुपयाचा वस्तू बसवायला 100 रुपये घेतात मजुरी. मग रिक्षावाल्याला तरी परवडायला पाहिजे का नको. कुठली वस्तू घेतली तरी 100च्या खाली एक वस्तू किरकोळ नाहीये, मजुरी तेवढीच. आणि आता मटेरियलचे भाव रेट एवढे वाढलेत की ते रिक्षा चालवणं सुद्धा मुश्किल झालंय. मग आता तुम्ही म्हणताय की एवढं खरं तर सगळा खर्च जातो तुमचा लोकांचा सुद्धा. मग आता ही 30 रुपयाची दरवाढ झालेली म्हणजे 5 रुपयाने दरवाढ झाली, ती समाधानकारक आहे तुमच्यासाठी? समाधानकारक म्हणजे आता ती समाधान प्रत्येक पब्लिकला सुद्धा तेवढं परवडलं पाहिजे ना. आपण 10 रुपयाचे मागितलं ते पब्लिकला परवडलं पाहिजे. सगळ्या वस्तूचे रेट वाढले, किराणा मालाचे रेट वाढलेत, त्यांना सुद्धा परवडलं पाहिजे ना. सगळ्यांचा विचार करून तुम्ही समाधानकारक म्हणायचं. आपण साधारण किती वाजता सकाळी घराबाहेर पडता? मी 8 वाजता 8 वाजता. आणि कितीपर्यंत संध्याकाळी? संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. म्हणजे जवळपास 12 तास. नक्कीच काही रिक्षा चालक आणखी देखील आहेत. दरवाढ झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया रिक्षा चालक? मॅडम असं आहे की आता पुण्यात अशी परिस्थिती झाली की एवढं ट्रॉफिक वाढलंय आणि रिक्षा चालवायला असं नको वाटायला लागलंय. आणि सीएनजी जर भरायचं म्हटलं तर कमीत कमी 1.5 तास लाईनला थांबावं लागतंय. 2 तास तरी कमीत कमी जातातच. आणि त्याच्यानंतर धंदा काय करायचा आणि घरी काय न्यायचं अशी परिस्थिती झाली. आता जर गाडी फुल करायचं जर म्हटलं तर 420 रुपये लागतात सीएनजी फुल करायला. आणि ते 420 एवढा ट्रॉफिक मधनं की तो समाधानकारक असा धंदा होतच नाही. आणि घर कसं चालवायचं. आणि गाडी जर रिपेअरला नेली तर आता फिटर लोकांचे हाफ इंजिन जरी काम केलं तरी 1500 रुपये घेतात. 500 रुपयाचं मटेरियल आणि 1500 रुपये मजुरी. काय रिक्षा चालवायचं आणि काय करायचं. ही दरवाढ समाधानकारक नाहीये असं म्हणता येणारच नाही. आणि पब्लिकला असं वाटतंय की रिक्षावाल्यांना जे वाढवतात रेट ते जास्त झालेत असे पब्लिकला वाटतंय. पण आम्हाला माहिती आहे काय करतो आम्ही आणि काय नाही. मात्र प्रवाशांचं असं देखील म्हणणं आहे की जे काही रिक्षा चालक आहेत ते आता जे म्हणजे 30 रुपये मीटरने 1.5 किलोमीटर पर्यंतच्या प्रवासाला. मात्र काही रिक्षा चालक जे आहेत ते मीटर प्रमाणे पैसे नाही घेत, एक ठराविक अमाऊंट मागतात प्रवाशांकडे. नाही ते कसं झालंय आता काही लोक आहेत तशी, पण जे मीटरने आम्ही स्टँडला थांबतो, आम्ही मीटरने धंदा करतो, हे लोकांना पण कळलं पाहिजे. आता लोक पण अशी स्टँड सोडून दुसरीकडे जातात, रिक्षा करतात. स्टँडच्या रिक्षा सोडून बाहेरच्या रिक्षा करतात. ते काही पैसे सांगतात. तुम्ही स्टँडच्या रिक्षा धरा ना, स्टँडच्या रिक्षावाले तुम्हाला पैसे सांगणार नाहीत, जे आहे ते मीटरनेच जाणार तुम्हाला. लोकांना पण हे कळलं पाहिजे की सार्वजनिक स्टँड कुठं आहे म्हणून. आता सगळीकडे स्टँड आहेत पण लोक नाही ते स्टँडने जात. आता हे जी 5 रुपयाने दरवाढ झाली आहे त्याच्यामुळं कुठंतरी आपला जो घराचा आर्थिक भार असतो त्याच्यामध्ये कुठंतरी वाढ होईल का किंवा एक व्यवस्थित सगळं होईल का? 5 रुपये वाढ झाले पण कसं आता सरकार सीएनजी 5 रुपये वाढ झाली की परत 2-3 रुपयांनी वाढवतच राहतंय. त्यामुळे म्हणता येणार नाही की आम्हाला हे समाधानकारक आहे म्हणून. असं काय व्हायला पाहिजे?
पण सीएनजीचे रेट आहेत ते कमीत कमी स्थिर राहिले पाहिजेत इंधन दर. आणि पण हे आमचं 5 रुपये वाढले की सरकार लगेच 2 रुपये वाढवतंय. काय परवडणार? सगळं फिरून तिथंच येतंय ना. त्यामुळे लोकांना वाटतं की हा सीएनजीचे आपलं यांना रिक्षावाल्यांना भाडं वाढलंय. आता तुम्ही काय सांगाल, दरवाढ झालेली आहे काय ही दरवाढ झालेली आहे, ती वाढ तर व्हायलाच पाहिजे आजच्या महागाईच्या दृष्टीने विचार केला तर. कारण काय आहे, सगळ्याच बाजूचे दरवाढ झालेली आहे. आता गॅस सिलेंडरचे दर वाढले, हॉटेलवाल्यांनी दर वाढले. लोक हॉटेलमध्ये खातातच की नाही. 20 रुपयाचा वडापाव 40 रुपये देऊन खातात. मग रिक्षाला आरामशीर प्रवास करायला मिळाला त्यांना काय फरक पडतो. आणि रिक्षामध्ये एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे. ओला आहे, उबेर आहे, हे सगळ्या गाड्या येतात आणि ते बी परत मीटरनीच पैसे घेतात. मग ही रिक्षा मीटरनी का जात नाही? ते आउटसाईडला गेलं तेव्हा रिक्षाला पॅसेंजरही भेटत नाही. लोक काय करतात, ओला बुक करतात, दारात गाडी येते, आम्ही आपलं तसंच बसतो. काय करणार? मग आता हे जी दरवाढ झाली त्यामुळे मग लोक हे रिक्षाने प्रवास करायचा कमी करून बस मेट्रो असं प्रवास. कारण काय, लोकांना नित्य नियम सवय झालेली महागाईची. जी कोथिंबीरची गड्डी मध्ये 50ला झाली होती ती आता 15 झाली. 50ला झाली तेव्हा मी घेतच होते की नाही. चहाचे दर वाढले, 10 रुपयाचा चहाचा कप 20 रुपये झाला. लोक पितातच की नाही. मग रिक्षात बसायला काय फरक पडतो? ही महागाई जी झालेली आहे, महागाईच्या दृष्टीने तसा विचार केला तर काहीच नाही. कारण काय, ह्याच्या आधीचे जे सीएनजीचे रेट होता तो 60-65 रुपये होता, तो आता जवळजवळ 100 रुपयाच्या घरात केला. आणि तेव्हा तुम्ही आता 5 रुपये वाढून देता, तर काय फरक पडतो? सरकार तर वाढून देतो. टॅक्स वाढलाय, इन्शुरन्स वाढलाय. गाडी पासिंग करायची म्हणलं की तिथं गाडीला वर्षाला 10-15 हजार रुपये नुसता खर्च आहे. मेंटेनन्स वेगळा. रोजच्या हा सगळा खर्च जाऊन परवडतं का तुम्हाला हे रिक्षा काय परवडत, पण काय करावं लागतं ना. गाड्या घेतात म्हणून चालवावं लागतंय. त्या रस्त्यावरचा बिगारी जो आहे तो 500-600 रुपये रोज कमवतो बिन भांडवली. पण रिक्षाने 4 लाखाची रिक्षा घ्यायची तरी मी त्याला 500 रुपये रोज मिळणं मुश्किल झाले. अशी कंडिशन झालेली. पण काय वाटतं हे सगळं, म्हणजे आता तुम्ही अनेक वर्षांपासून रिक्षा चालवत असाल, हे सगळं आत्ताच्या काळात सगळे बदलताना दिसते. नेमकं काय कारण आहे? ओला उबेर कॉम्पिटिशन थांबवायला पाहिजे. आज तुम्ही सांगा, ओला उबेर जर 100 रेट दाखवलं तर उबेरवाला 80 दाखवतोय. ह्यांचं कॉम्पिटिशन थांबवलं पाहिजे. आणि मला तर असं वाटतं सरकारने हे ऑनलाईन बंदच केलं पाहिजे. जे काय असेल ते मीटरने घ्या सगळीकडं, असं आम्हाला तरी वाटतंय. नक्कीच आपण बघतोय की ही जी दरवाढ होणार आहे 1 सप्टेंबर पासून, त्यावर रिक्षा चालक समाधानकारक आहेत. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की जी इंधन दरवाढ आहे, आमचे दर वाढले की सरकार इंधनाचे देखील दर वाढतं आणि त्यामुळे याचा उपयोग फारसा होणार का नाही, हा प्रश्न जो आहे तो रिक्षा चालकांना देखील पडलेला आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 1 तारखेपासून जी आहे ती या दरवाढीमध्ये अंमलबजावणी होणार आहे आणि याचा परिणाम, प्रवाशांचा परिणाम या रिक्षाच्या प्रवासावर पडणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. प्रियांका परदेशी, story.com पुणे.